नमस्कार. आनंददायी दिवाळी. आज दीपावली सणाचा दुसरा दिवस. धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती. धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत. निरामय आरोग्यदायी जीवन आपणा सर्वांना लाभो. धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिवाळीत या अष्टलक्ष्मी आपणा सर्वांवर धनाचा वर्षाव करोत. ही दिवाळी आपणा सर्वांना व आपल्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. दसरा झाला की आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. वर्षाचा सगळ्यात मोठा सण ज्याची आपण वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. हल्ली आपल्या सगळ्याच सणांचं स्वरूप फार बदलत चाललंय. त्यातला साधेपणा, पारंपरिकता, मांगल्य लोप पावत चाललंय आणि त्या जागी अनावश्यक भपका, बाजारीपणा येत चाललाय आपल्या सणांमध्ये, असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने प्रत्येक सण हा एक उत्सव म्हणून साजरा करताना आधुनिकतेबरोबरच त्याला परंपरेची जोडसुद्धा देता आली पाहिजे. चायनीज आकाशकंदील, विद्युत दिव्यांची रोषणाई करताना तेलाच्या पणत्या लावायला विसरायला नकोत. रेडीमेड MDF रांगोळीचे कटआउट्स वापरताना एखादी छोटीशी ठिपक्यांची रांगोळीसुद्धा आपल्या दारात काढायला काय हरकत आहे? बाजारात कितीही छान छान फराळाचे पदार्थ, मिठाई मिळत असली तरी घर म्हणून निदान एखाद दुसरा तरी पदार्थ घरी बनवूया. अर्बन क्लॅबसारखे ॲप्स मुबलक आहेत, ज्यावर आपण बटण दाबून घराची साफसफाई करायला माणसं बोलावू शकतो. पण घर आपलं आहे ना? मग सणानिमित्त त्याची थोडी तरी साफसफाई आपण स्वतः करूया. ऑनलाईन शॉपिंग जरूर करूयात, पण प्रत्यक्ष बाजारात जाऊन नवीन वस्तू, कपडे यांचा आपल्या पंचेंद्रियांनी प्रत्यक्ष फील घेऊन खरेदी करण्यातला आनंदसुद्धा आपण अनुभवूया. माझ्या दृष्टीने भरपूर प्रेम आणि साधेपणा हाच दिवाळीचा आणि प्रत्येक सणाचा गाभा आहे. पण कळकळीची एक विनंती करावीशी वाटते की आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या सणांचा मूळ गाभा शक्य तितका निदान आपल्या पुढील पिढीसाठी तरी टिकवून ठेवूया. धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा, सोने, चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात अशी आख्यायिका आहे. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.
त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. पुनश्च सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.